गुरुचरित्राचे उद्यापन तुम्ही सप्ताह पूर्ण झाल्यावर 7व्या किंवा 8व्या दिवशी करू शकता। त्या दिवशी सगळीकडे गोमूत्र शिंपडून रोजची देवपूजा करून घ्यायची आहे। तसेच नैवेद्य बनवताना गोड पदार्थ आणि घेवड्याच्या शेंगाचा नैवेद्य आवर्जून दाखवायचा आहे। नैवेद्य करताना तुम्हाला 4 भाग करायचे आहेत। प्रथम नैवेद्य श्री गणेशासाठी, दुसरा नैवेद्य तुम्हाला दत्तात्रयांसाठी दाखवायचा आहे, तिसरा नैवेद्य गुरुचरित्र ग्रंथासाठी दाखवायचा आहे आणि चौथा नैवेद्य गायीसाठी दाखवायचा आहे। गायीचा घास गायीला खायला घालून बाकीचे 3 नैवेद्य तुम्ही स्वतः ग्रहण करायचे आहे आणि घरातल्यांना प्रसाद म्हणून द्यायचा आहे। तसेच तुम्हाला एक ब्राह्मण जोडपे जेवू घालायचा आहे आणि त्यासोबत एका सवाष्णीला जेवू घालायचा आहे। शक्य नसल्यास तुम्ही एखाद्या मठात किंवा मंदिरात जाऊन दान धर्म करू शकता। अन्नदान दत्तात्रयांना खूप विशेष असे प्रिय आहे। जेवढे तुम्हाला शक्य आहे तेवढे दान करावे। तसेच घरात तुम्हाला दान करायचं असेल तर तुम्ही लहान मुलांना सुद्धा जेवू घालू शकता। उद्यापनाच्या दिवशी स्वामी समर्थांची एक माळ जप करावा व स्वामी समर्थांची आणि दत्तात्रयांची आरती करावी। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जय जयकार करावा आणि आरती झाल्यावर क्षमा अर्चना करावी। जर क्षमा कशी मागावी हे माहिती नसेल, क्षमा प्रार्थना कशी करावी, तर साध्या सरळ भाषेत आपण पारायण करताना न कळत काही चुकले असल्यास क्षमा करावी अशी क्षमा याचना करावी। 4ही नैवेद्यांना ओवाळून नैवेद्यम समर्पयामी असे म्हणावे। गुरुचरित्र पोथीला जो नैवेद्य तुम्ही दाखवताय तो स्वतः जो पारायण करतो त्या व्यक्तीने ग्रहण करावा आणि बाकीचा नैवेद्य घरामध्ये आणि गायीस द्यावा। गुरुचरित्र हा ग्रंथ लाल कपड्यामध्ये गुंडाळून व्यवस्थित, जिथे कोणाची सावली पडणार नाही अशा जागी व्यवस्थित ठेवून द्यावा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त शुभम भवतु।